मला एक प्रश्न विचारायचा खरं तर सर्व देशातील मुख्यमंत्र्यांची वेगळी ओळख आहे. म्हणजे सर उत्तर प्रदेश म्हटलं तर बुलडोजर मॅन, महाराष्ट्राचा विचार केला तर इम्प्रा मॅन म्हणून तुम्ही खरं तर संपूर्ण देशामध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित केली. त्याच अनुषंगाने मला खरं तर हा मुंबई MMR एरियामध्ये जे काय डेव्हलपमेंट प्रोसेस सुरू आहे त्या सर्व याचा देशाच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे, खूप मोठा होतं. तर मला एक 8-10 प्रश्न विचारत फक्त थोडक्यात मला त्याची एक उत्तरं पाहिजेत. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण कधी होणार हा सगळ्यात लोकांना प्रश्न आहे आणि त्या प्रकल्पाचं इकॉनॉमिकमध्ये किती मोठं योगदान आहे. तुम्ही एक 4-5 प्रकल्प विचार. मी धारावी पुनर्वसन प्रकल्पाविषयी बोलतोय. धारावी पुनर्वसन प्रकल्प 7 वर्षामध्ये पूर्ण होईल. पुढच्या वर्षीपासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल, म्हणजे लोकांना घरं मिळणं सुरू होईल आणि 7 वर्षामध्ये हा प्रकल्प आपण पूर्ण करू. आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अख्खी धारावी एक नवीन BKC झालेली असेल. दुसरा प्रश्न आहे विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्ग याचे मल्टीपॉलेटर आपण म्हणतोय. विरार अलिबाग हा जो कॉरिडॉर आहे याचं लँड ॲक्विजिशन हे पुढच्या 3 ते 4 महिन्यात आम्ही संपवू आणि त्याच्यानंतर त्याचं काम सुरू होईल. पुढच्या 3.5 ते 4 वर्षात हे काम आम्ही पूर्ण करू. तिसरा प्रश्न होता मुंबई कोस्टल रोडचं फेज 2 आहे आपण आता खरं तर घेतलेला आहे. तो मुंबई कोस्टल रोड नॉर्थ म्हणजे जो वर्सोवापासनं तर तो जाणार आहे आपल्या भाईंदरपर्यंत. हा जो आहे याचे वेगवेगळ्या टप्प्यात कामं चाललेली आहेत आणि साधारणपणे त्याचे जे टप्पे आहेत ते 2028 ते 2029 म्हणजे 2029मध्ये संपूर्ण रोड तयार असेल. दुसरं आहे की उत्तन विरार सिलिंग जो आपण करत प्रस्तावित केलेला आहे. उत्तन विरार सीलिंग जो आहे हा आता आपण जायकाकडे सबमिट केलेला आहे. आपल्याकडनं सगळ्या मान्यता झालेल्या आहेत. आपल्याला यापूर्वीच तुम्हाला माहिती असेल मी जेव्हा जपानला गेलो होतो त्यावेळेसच जायकाने आपल्याला इन प्रिन्सिपल त्याचं अप्रुव्हल दिलं होतं. आता त्यांच्या प्रोसेसमध्ये आहे. त्यांच्या प्रोसेसला साधारणपणे माझा अंदाज आहे की अजून 1 वर्ष लागेल. 6 महिने ते 1 वर्ष लागेल. पण 1 वर्ष ते 1.25 वर्षात आपण त्याचं काम सुरू करू शकू. आता हा जो आहे उत्तन ते विरार ही जी सीलिंग आहे आता देशातली सगळ्यात मोठी सीलिंग ही अटल सेतू आहे 22 किलोमीटरची. आता उत्तन विरार जो आहे तो त्याचे रेकॉर्ड तोडणार. त्याच्यामुळे ती आपण सुरू केल्यानंतर अजून 4 ते 4.5 वर्ष त्याला लागतात. दुसरं की वाढवण बंदर फेज 1 आपण एक संकट वर्ष ठेवलं असेल खरं तर. वाढवणचा फेज 1 हा 2028 साली आपण पूर्ण करू शकू. खरं तर सर्व महापालिका आयुक्त असतील किंवा MSRD असेल MMRD सर्व अधिकारी इथे बसले. तुम्ही सांगताय आणि त्यांच्यावर प्रेशर होणार आहे काम पूर्ण हे सगळे करण्याचं. जे प्रोजेक्ट आहे त्याचं एक अजून सांगून देतो. हे सगळे प्रोजेक्ट मिळून 25 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करेल. 25 लाख करोडची इकॉनॉमी तयार करेल. दुसरं मेट्रो लाईन मी सर फक्त मुंबईचे प्रोजेक्ट मुंबई मेट्रो लाईन 13 मुंबईच्या प्रोजेक्टसाठी आपण वेगळं बोलून घेऊ. नाही MMR एरियामध्ये जे काय खूप मोठं योगदान आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हा नाही तर मला तर तुम्ही रेफरी बनवून राहिले. नाही सर कसं आहे की लोकांना उत्सुकता आहे ह्या प्रकल्पाविषयी. खरं तर खूप लोकांना उत्सुकता आहे कारण हा संपूर्ण चेहरा मोहरा MMRचा बदलणार आहे आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट येथे असणार आहे. सर्व तिसरी मुंबई तुम्ही ज्या पद्धतीने प्रस्तावित केलेलं आहे ज्या पद्धतीने काम सुरूही झालेलं आहे खरं तर या गोष्टीचं. तर मुंबई दुसरं की बोरवली ठाणे दुहेरी बोगदा तो आपण काम सुरू झालेलं आहे खरं तर त्याचं काम सुरू झालेलं आहे. दुर्दैवाने ते काम 15 महिने मागे आहे शेड्यूलच्या. कारण त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या ज्या काही जिओ पॉलिटिकल परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे त्याचे जे इक्विपमेंट्स याचे होते ते थोडे उशिरा आले. पण आता एक बोगद्याचं काम चालू झालं आहे. दुसऱ्याचं काम आता लॉन्चिंग शाफ्ट तयार झाला आहे तो होतो आहे. बोरिवली साईडला प्रॉब्लेम कारण तिथे काही लॉन्चिंग शाफ्ट करता काही घरं तिथे मध्ये येत होते त्यांना आता आपण जागा दिलेली आहे. तोही लॉन्चिंग शाफ्ट आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तिथनं देखील TBM जी आहे ती TBM लॉन्च होईल. म्हणजे मग 2 TBM ठाणे साईडनी आणि 2 TBM बोरिवली साईडनी लॉन्च झाल्यानंतर हे पूर्ण होईल. साधारणपणे आपल्याला हे काम जे आहे हे 2028मध्ये पूर्ण करायचं होतं पण आता 15 महिन्याचा डिले झाला आहे. पण त्यातले तरी एक 7-8 महिने कव्हर करून हे 2029च्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.